नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विनायक देवरे। हा आपला 1-2 जुलैला कट मारलेला शुगरचा प्लॉट आहे। आज आपण त्याला आधी विरळणी केरून 2-2 स्टंप सोडलेले होते, त्यापैकी एक स्टंप काढून घेतला आणि जो एक स्टंप राहिलेला होता त्याला आपण 2.5 फुटावर कट मारून घेतलेला आहे। आज आपण कट मारण्याचे काम पूर्ण केले आहे। त्याचबरोबर आपण शेणखत टाकण्यासाठी खड्डे पण खोदून ठेवलेले आहेत। आज एक स्टंप काढून कट मारून त्याला कस्टेडिया ह्या बुरशीनाशकाचा स्प्रे केलेला आहे। कस्टेडिया हे 1 लिटरसाठी अर्धा ml याप्रमाणे घेऊन त्याचा आपण स्प्रे केलेला आहे। बागेला आपण शेणखत टाकण्यासाठी खड्डे खोदून झालेले आहेत। लवकरच आपण त्याला शेणखत सुपर फॉस्फेट आणि 10-26 हे टाकणार आहोत। मागे आपण विरळणीचा व्हिडिओ टाकलेला होता। विरळणी झाल्यानंतर जे 2 स्टंप सोडलेले होते त्यापैकी एक स्टंप आपण असा काढून घेतलेला आहे आणि जो राहिलेला स्टंप आहे त्याला जमिनीपासून 2.5 फुटावर कट मारून घेतलेला आहे। पाऊस चालू असल्यामुळे बागेत तणाचे प्रमाण भरपूर झालेले आहे। आता पाऊस उघडलेला आहे। फ्लोटर मारण्यास आता काही अडचण नाही येणार। बरेचसे शेतकरी 2 स्टंप सोडता, कोणी 3 कोणी 4 असे स्टंप सोडता, पण आपण यावर्षी एकच स्टंप सोडलेला आहे आणि त्याच्यावरच आपण एक स्टंपवर काम करणार आहोत। या अशा प्रकारे फुटवे फुटत आहेत त्याला। मागे आपण वेलाडामायसी आणि ब्लू कॉपरचा स्प्रे घेतलेला होता। त्यानंतर आता आज कस्टेडियाचा स्प्रे घेतलेला आहे। हे अशी फुटवे निघता आहेत त्याला। आता जे हे फुटवे निघतील याच्यावरच आपण त्याचं काम पुढे चालू ठेवणार आहोत। हे असे फुटवे निघत आहे बघा। जमिनीपासून कंप्लीट 2.5 फुटावर आपण कट मारलेला आहे। व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद।